या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। लोकप्रिय आमदार चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये जी काही वरुड शहरामध्ये आपण आघाडी घेतली, त्यामध्ये 18 नगरसेवक आपले जवळपास निवडून आलेले आहेत आणि जे नगराध्यक्ष पद आहे ईश्वरभाऊ सलामे हे सुद्धा भरघोस मतांनी निवडून आलेले आहे। आज हा उत्सव याकरता आपण करीत आहे की आज कविताताई उपरकर यांची नगरपालिका उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि तसेच स्वीकृत सदस्य म्हणून प्रवीण भाऊ सावरकर, राहुल भाऊ आगरकर यांची सुद्धा निवड झाली आहे, माझी सुद्धा निवड झाली आहे। आम्ही चंदूभाऊ उर्फ उमेश यावलकर यांचे मनापासून आम्ही आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, त्यांना सुद्धा अधिक यश मिळो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। सर्व नगरसेवकांचं, सर्व मित्रांचं, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। धन्यवाद। वरुड मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार तथा लोकनेते आदरणीय उमेश उर्फ चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये आज वरुड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे 18 नगरसेवक निवडून आले आणि आमचे ईश्वरदादा सलामे नगराध्यक्षपद निवडून आले, असे 19 झाले। त्यानंतर आज आदरणीय चंदूभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वात, यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही 3 नगरसेवक ऑप्शनमध्ये निवडून आलो। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचे 19 आणि 3 म्हणजे आज 22 नगरसेवक आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे झालो। चंदूभाऊ यावलकर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत की आमच्या लहान समाजाच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला प्रवाह आणण्याचं काम आदरणीय चंदूभाऊंनी केलं, त्यामुळे आम्ही त्यांचं मनापासून आभारी आहोत। संपूर्ण नाभिक समाजाच्या वतीने आदरणीय चंदूभाऊ यांचा मी मनापासून आभारी आहोत। आज मला जे स्वीकृत नगरसेवक पद जे मिळालं ते माननीय श्री चंदूभाऊ यावलकर यांचे मी खूप खूप आभार मानतो आणि वरुड शहरातील जे नगरसेवक जे निवडून आलेले आहे त्यांचे सुद्धा मी मनातून आभार मानतो। माननीय आमदार श्री चंदूभाऊ उर्फ उमेशजी यावलकर यांच्या आशीर्वादाने भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगरसेवक, गटनेते, नगराध्यक्ष यांनी केलेल्या सहकार्यामुळे आज आमच्या वहिनीसाहेब आदरणीय कविताताई नरेंद्रजी उपरकर यांची वरुड नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी वर्णी झालेली आहे। अनायासे आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, 14 जानेवारी, आणि ह्या पर्वावर महिलेचा एक सन्मान माननीय आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी केलेला आहे। त्याबद्दल आम्ही पूर्ण प्रभागाच्या वतीनं चंदूभाऊ यांचे आभार मानतो आणि नुकतीच आता समोर 26 जानेवारी आहे आणि आमचे बंधू माजी सैनिक म्हणून आहे, ते सेवानिवृत्त जरी असले तरी भारत देशाची त्यांनी सेवा केलेली आहे बॉर्डरवर राहून, त्यामुळे त्यांचाही एक प्रकारे तो 26 जानेवारीच्याच मुहूर्तावर सन्मान झालेला आहे असं मी समजतो आणि भारतीय जनता पक्षाचे मी मनपूर्वक आभार उपरकर परिवाराच्या वतीने व्यक्त करतो। माननीय श्री चंदूभाऊ यावलकर यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य घरच्या मुलावर विश्वास ठेवून गटनेते या पदावर मला विराजमान केलं आणि चंदूभाऊ यावलकर यांचे खूप खूप आभार असे मानतो की आज आमचे 3 नगरसेवक बहुमताने स्वीकृत म्हणून निवडून आलेले आहे आणि आमच्या उपाध्यक्ष ताई कविताताई उपरकर ह्या पण बहुमताने निवडून आले आहे। तरी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानतो। आज आपल्या वरुड नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उपाध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सौ कविताताई नरेंद्रजी उपरकर यांचं नामनिर्देशन दाखल करण्यात आलं आणि त्यांना वरुड नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी बहुमतानं त्यांची निवड झाली, त्यांचं मी अभिनंदन करतो। तसंच स्वीकृत नगरसेवक म्हणून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या गटाच्या वतीनं 3 नावं देण्यात आली होती, त्यामध्ये योगेश्वरजी खासबागे, राहुल भाऊ आगरकर आणि प्रवीण भाऊ सावरकर हे 3 स्वीकृत नगरसेवक आमच्या गटाच्या वतीने विजयी झाले, त्या तिघांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आदरणीय चंदूभाऊ यावलकर आमच्या मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार यांच्या अथक परिश्रमाने आणि आशीर्वादाने आम्ही सगळं वरुडमध्ये आणि शेगाट नगर परिषद मध्ये
जे बहुमतानं निवडून आलो त्यापैकी वरुड नगरपालिकेत निवडणुकीत निवडून आलेले 18 नगरसेवक, 3 स्वीकृत आणि आम्हाला पाठिंबा दिलेले गोपालभाऊ अळऊ तसेच काँग्रेसचे 2 नगरसेवक, या सगळ्यांचे मी पक्षाच्या आणि चंदूभाऊच्या वतीने आभार मानतो. आमचा 22 जणांचा असलेला गट याच्यात 3 जणांची आणखी भर पडून आमच्या गटाला जी मजबूती मिळाली, अध्यक्ष आणि निर्वाचित नगरसेवक असा आमचा 22चा गट तयार झाला. त्यामध्ये 3 नगरसेवक स्वीकृतचे असा 22 आणि 3 25 असा मोठा एक आकडा आमच्याकडे झाला. या सगळ्याची जे क्रेडिट आहे किंवा जे आपण श्रेय म्हणू हे माननीय चंदूभाऊ यावलकर यांनाच आहे आणि सगळ्यांच्या सहकार्याने हे शक्य झालं. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्याला दिलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली, तसेच सगळे कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी पार पडली. यासाठी मी सगळे नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचे आभार मानतो आणि इतके बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.